Next point is electrostatic potential due to system of charges. Now already we have studied electric potential due to isolated single charge at a distance small r, and electric potential due to dipole. Then this is third one is electrostatic potential due to system of charges. आपण आयसोलेटेड सिंगल चार्ज मुळे असणारं सराउंडिंगला इलेक्ट्रिक पोटेन्शियल, डायपोल मुळे असणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल सराउंडिंगला ऑलरेडी स्टडी केलेला आहे. इथं आपण आता सिस्टम ऑफ एन चार्जेस जे असतील, ह्या एन चार्जेसमुळे असणारं पोटेन्शियल जे आहे हे पोटेन्शियल आपण इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपण हे कन्सिडर दिस डायग्राम अँड हिअर consider a system of charges q1, q2 up to qn at a distances r1, r2, rn respectively from point p. हा p पॉइंट आहे. ह्या p पॉइंट पासून पहिला चार्ज आहे q1 हा r1 एवढ्या अंतरावरती आहे, दुसरा चार्ज q2 हा r2 इतक्या अंतरावरती आहे, थर्ड चार्ज q3 at a distance r3, फोर्थ चार्ज, फिफ्थ चार्ज like this, nth charge at a distance rn from this point p. The potential v1 at p due to the charge q1 is, आता फर्स्ट चार्ज आहे, ह्या फर्स्ट चार्जमुळं p ला असणारं पोटेन्शियल जे आहे हे पोटेन्शियल v1 इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट q1 by r1. Similarly, the potentials v2, v3 up to vn at p due to the individual charges q2, q3 up to qn are given by, जसं आपण ह्या p पॉइंटला फक्त q1 मुळे असणारं पोटेन्शियल काढलं हे v1 आहे. सिमिलरली आपण ह्या सेकंड चार्जमुळे असणारं पोटेन्शियल p ला, थर्ड चार्जमुळे असणारं पोटेन्शियल p ला, फोर्थमुळं, फिफ्थमुळं, सिक्स्थमुळं लाईक दिस अप टू n चार्जमुळं p ला असणारं पोटेन्शियल सेपरेटली कॅल्क्युलेट केलं. ते v2 सेकंड चार्जमुळे असणारं पोटेन्शियल 1/4 पाय एप्सिलॉन नॉट q2 by r2, थर्ड चार्जमुळे असणारं पोटेन्शियल v3 इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट q3 by r3 like this up to last charge, that is nth charge, and this potential is Vn equal to 1/4 pi epsilon 0 or epsilon naught Qn by Rn. These are the potentials due to all individual charges at P. Now by superposition principle, the potential V at P due to the system of charges is the algebraic sum of the potentials due to the individual charges. तर p पॉइंटला अदर जे सराउंडिंग जे सर्व पॉइंट जे आहेत, ह्या सर्व पॉइंटला जे चार्जेस आहेत त्या चार्जेसमुळे असणारं पोटेन्शियल जे आहे हे पोटेन्शियल अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन प्रिन्सिपल. तर सर्व इंडिव्हिज्युअल आपण जे पोटेन्शियल कॅल्क्युलेट केले आहेत प्रत्येक चार्जमुळं, ते सर्व पोटेन्शियल जर आपण ॲड केले तर टोटल पोटेन्शियल आपल्याला p पॉइंटला मिळेल. हेन्स टोटल पोटेन्शियल ॲट p पॉइंट v इज इक्वल टू potential due to first charge plus potential due to second charge plus third charge, fourth charge like this up to nth charge. Putting all these values, the सर्व value put केला 1/4 pi epsilon naught q1 by r1 plus 1/4 pi epsilon naught q2 by r2 up to 1/4 pi epsilon naught qn by rn. Taking 1/4 pi epsilon naught common, remaining terms are q1 by r1 plus q2 by r2 plus up to qn by rn. Then this we can write v equal to 1/4 pi epsilon naught, this bracket we can write summation I equal to 1 to n qi by ri. For a continuous charge distribution, summation should be replaced by integration. जर चार्जेस कंटिन्यूस असतील तर आपण समेशनच्या ऐवजी इंटिग्रेशन वापरू शकतो. म्हणजे ही जी ॲडिशन आहे सर्वांची तर आपण समेशनच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. आणि हे पोटेन्शियल ॲट p पॉइंट ड्यू टू n नंबर ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस v. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.